तर मित्रांनो, हा घराचा माझा फ्रंट भाग आहे। हे हा दरवाजा आहे आणि हे घर हे कौलावर आहे। जर तुम्ही वर जर पाहिलं तर हे कौलारू घर दिसेल बा, दिसतं का हो कौलं वगैरे। हे घराचे फ्रंट बाजू आहे, जुन्या पत्तीचं घर आहे, 1998ला बांधलेलं आहे। आणि विशेष म्हणजे तुम्हाला घराबद्दल मी सांगायचं विसरूनच गेलो की पूर्ण हे दगडी बांधकाम आहे। पहा, हे दगडी बांधकाम आहे। हा पुढचा भाग आहे, हे याला सेडा म्हणतात। हे पहा, तर हे पूर्ण जी कला आहे ही माझ्या वडिलांची कला आहे। हे वडिलांनी हे सगळं घडी काम केलेलं आहे। पहा, ह्या ठिकाणी दिवळ देखील केलेले आहे। ज्यावेळेला कार्यक्रम वगैरे असतात ह्या ठिकाणी मेणबत्ती किंवा अगरबत्ती मेणबत्ती वगैरे लावली जाते किंवा दिवा लावला जातो। तर ही घडी आहे। तर पहा, तुम्हाला ही घडी पाहता येईल। हे माझं घर आहे, मात्र ह्याच्यावरली जी कला जी आहे ते माझे वडील गवंडी असल्यामुळेच काय केलेलं आहे, त्यांनी हे सगळं केलेलं आहे। हा पहा, दुसरेच माझ्या घराला ज्या पायऱ्या आहेत हे पूर्ण दगडाच्या आहेत। आणि विशेष सांगायचं की माझ्या घराचा जो दरवाजा ही जी हुंबरा आहे तो देखील दगडाचा आहे। पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला पाहता येईल। नंतर ह्या ठिकाणी एक चित्र काढलेलं आहे, इथं बुद्धाचं चित्र आहे। आणि तुम्हाला आतला काही भाग दाखवणार आहे। सध्या आतमध्ये अंधार आहे, परंतु तुम्हाला आतमध्ये जर गेला तर ह्या ठिकाणी आमच्या घरामध्ये आज देखील सारवलं जातं, कारण आम्ही परशी वगैरे बसवलेली नाही। आणि ह्या ठिकाणी पण आतमध्ये जो घरामध्ये जो आहे तो देखील काय आहे, दगडाचा उंबरा आहे। दिसतो का हो तुम्हाला? पहा, तर हे बांधकाम आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे। हे दगडी बांधकाम आहे। आणि विशेष म्हणजे 1998 पासून आजपर्यंत ह्या घराला कलर दिलेला नाही। हे पूर्ण तुम्ही पाहिलं नाही दगडी बांधकाम दिसेल। पहा, ह्या ठिकाणी माझ्या वडिलांचा फोटो आहे। हे दगडी बांधकाम दिसलं का हो? ह्या ठिकाणी अतिशय स्पष्ट असं बांधकाम दिसेल दगडी तुम्हाला। इथं बुद्ध रूप आहे, कारण इथं जास्त प्रकाश का नाही, दगडी बांधकाम आहे, त्याला कलर दिला नसल्यामुळे आज जास्त प्रकाशाचं प्रमाण कमी आहे। आणि विशेष म्हणजे हे दगडी बांधकाम जर असलं तर हे मातीमध्ये बांधलेलं आहे। हे पहा, माती दिसते का हो तुम्हाला? आणि तुम्हाला घडई पण दाखवतो, हे घडई वगैरे पहा। तुम्हाला आतमध्ये आता पाहता येईल। पहा, इथं जरा लाईट लावलेले, तर हे बांधकाम पहा। हे गावाकडे घर असंच असतं मित्रांनो। हा वरवटा म्हणतात ना, पाटा, हा माझ्या आईचा वरवटा पाटा आहे। हे सूप आहे बघा, सूप आईनं अडकवलेलं आहे। ह्या ठिकाणी आईची काही भांडी वगैरे माझ्या आहेत। हा, ज्याला उतरण म्हणतात मित्रांनो, हे उतरण पहा, एकावर एक काय ठेवलेलं आहे आईनं, ह्याच्यात काय तर भरून ठेवलेलं असतं बरं का मित्रांनो, ह्याला उतरण म्हणतात। हा, दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायचं राहिलं, ह्या ठिकाणी पहा जाता आहे, हे जात्यावर वरवंटा पण आहे। पहा, वरवंटा आहे। आई कधी तर तिच्या इच्छेप्रमाणे हे करते। दुसरी गोष्ट, गावाकडे एक माचोळी म्हणून असते, त्याच्यावर साहित्य वगैरे ठेवलं जातं। तर ही माचोळी आहे, ही पूर्ण कशाची आहे हो, लाकडाची आहे। तर पहा, हे बांधकाम केलेलं दगडाचं, पूर्ण दगडाचं आहे मित्रांनो। आणि जर वर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी प्रकाश येण्यासाठी एक सानं म्हणतात त्याला, ह्या तुळ्या आहेत पहा, ह्या तुळ्या आहेत, ह्या तुळ्या पाहून घ्या। हा, दिवळ ज्याला म्हणतात, ही दिवळ आहे बघा। या ठिकाणी काही काट्या वगैरे ठेवलेल्या आहेत। तर ह्या ठिकाणी चूल आहे आईची आमच्या। आई आता कधी स्वयंपाक करत नाही, परंतु भावाकडे जेवते वगैरे।
मात्र मी आल्यानंतर आईची धडपड असते. ह्या ठिकाणी आईनं जळण गोळा केलेला आहे. हे आमचं स्वयंपाक रूम आहे बरं का. ही जी आहे स्वयंपाक रूम आहे, ह्या साईडला केलेली आहे घराच्या बाजूला. आणि ह्या ठिकाणी ही पाण्याने वापरण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही डेरं देखील आहेत. आता ह्या डेऱ्याचा जास्त आम्ही वापर करत नाही मात्र, कारण आई एकटी असल्यामुळे काही वापरायची गरज नसते. तर इकडे पहा, इकडे मित्रांनो ही आमच्या घराच्या पुढे जी झाडं आहेत, गार्डन आहेत बघा. हे पाहण्यासारखं आहे बघा. तुम्हाला चिंचेचं झाड म्हणलं होतं ना, हे चिंचेचं झाड तुम्हाला पाहता येईल. हे पूर्ण जे दिसतं ना, ही दारामध्ये कसं आहे, हे सगळी झाडं आहेत. ह्या साईडला मित्रांनो जे आहे हे संडास बांधलेला आहे. हे संडास आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी जरा पडलेलं आहे एक बाजू. ही जनावराचा गोठा होता पूर्वी, हा पडलेला आहे, रिपेरी करायचा आहे आता. आणि बाहेर पाणी तापवण्यासाठी ही चूल आहे. हे पहा, हे जळण आणलेलं आहे आईनं. हे जळण आणलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माझ्या घराच्या पाठीमागं जो वातावरण आहे ते तुम्हाला पाहता येईल. हे पहा, घराच्या बाजूचा जो भाग आहे हा निसर्ग सौंदर्यानं अतिशय प्रसन्न असा आहे. पूर्वी माझ्याकडे बरेच माझे मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे यायचे, आमचे वडील वगैरे असताना. हा लंगरपेठ आणि ढालेवाडी हा शिव ज्याला म्हणतो, म्हणजे 2 भागाची विभागणी आहे गावाची. ही शिव आहे, ही ह्याकडची त्याकडेला आहे. दक्षिण उत्तर शिव आहे. एका साईडला लंगरपेठची हद्द लागते आणि एका साईडला ढालेवाडीची हद्द लागते. आणि ह्या ठिकाणी ढालेवाडीची हद्द संपली जाते. हा जो भाग आहे हे ढालेवाडीच्या हद्दीमध्ये येतो आणि हा जो भाग आहे इकडून रस्त्याच्या, हा लंगरपेठच्या हद्दीमध्ये येतो. आणि मित्रांनो, माझ्या घराच्या पाठीमागचा जर भाग पाहिला तर पहा, अतिशय सुंदर असं गार्डन आहे. हे दिसतं का हो? ही बॅक साईड आहे बरं का. अशोक ही झाडं आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळेला मी आयठ्याला होतो 95-96ला, त्यावेळेला मी सांगलीमध्ये आयट्या केला. तिथून मी त्यावेळेला झाडं आणलेली. ते जवळजवळ हे झाडं लावून मला वाटतं एक 30 वर्ष झाली बघा. तो काय अशोकची झाड आहेत. ही बॅक साईड आहे मित्रांनो घराची. हे पहा, अशोक झाड किती उंच गेलेत बघा. ही बॅक साईड आहे, घराची बॅक साईड आहे. कौलाचंच घर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं माझं घर आहे. हे दिसतं का पाठीमागून कौलाचं घर. अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर घर, सगळं व्यवस्थित आहे. तर पहा, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण घर दिसेल असं. आणि या ठिकाणी काय मित्रांनो, थोडी दगड आहेत. आणि ह्या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे बघा. ही पाण्याची टाकी पण माझ्या काय केलेलं आहे, वडिलांनी बांधलेली आहे. पहा, ह्याच्यामध्ये पाणी येतं विहिरीतून. हे असं आहे. ही बघा झाडं वगैरे आहेत. ओके, धन्यवाद मित्रांनो. माझं घर पाहिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभारी आहोत. हे कौलाचं घर पाहण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली. तुम्ही घर पाहिलं त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभारी मानतो.